सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। मी आपला DGK सर अक्कलकोट। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT या युनिटाच्या अंतर्गत येणारे डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन उच्च शिक्षण क्षेत्रात डिजिटल प्रोग्राम्स बद्दल आपण चर्चा करीत आहोत। आता हे बोर्डवर लिहिलेले एक महत्त्वाची प्रोग्राम्स आहे। या प्रोग्रामचे नाव आहे अर्पित। अर्पित 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 व्यवस्थित लक्ष द्या। नुकताच झालेला आसाम सेट एग्जाममध्ये याच्यावरती प्रश्न होता। अर्पित म्हणजे काय? ARPIT अर्पित। ए म्हणजे ॲन्युअल, ए म्हणजे ॲन्युअल, आर म्हणजे रिफ्रेशर, रिफ्रेश करणे, ॲन्युअल म्हणजे वार्षिक, रिफ्रेश पुन्हा त्यांना रिफ्रेश, फ्रेश म्हणजे काय म्हणतो आपण, ए फ्रेश आहे, पुन्हा रिफ्रेश करायचं तो विषय। प्रोग्राम इन टीचिंग, ॲन्युअल रिफ्रेशर प्रोग्राम इन टीचिंग। टीचिंग मेथड्स सुधारणा करण्यासाठी, नवीन नवीन कौशल्य टीचिंग मेथड्समध्ये मिसळण्यासाठी, नवीन टेक्निक्स, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन मेथड्स, नवीन आयडियाज हे सगळं शिक्षकांना शिकवायचं आहे, प्राध्यापकांना शिकवायचं आहे। विशेष म्हणजे युनिव्हर्सिटी आणि कॉलेज, सिनियर कॉलेज म्हणजे डिग्री कॉलेजमध्ये अध्यापन करणारे प्राध्यापक लोकांना ही कोर्स आहे। ज्यांचं 5 वर्ष पूर्ण झालेले, सेवा करून 5 वर्ष पूर्ण झालेले व्यक्तींना, प्राध्यापकांना, प्रोफेसरांना ट्रेनिंग देण्याची कामं ही अर्पित करत असतात। ह्याचा फुल फॉर्म विचारलेले होते, ॲन्युअल रिफ्रेश प्रोग्राम इन टीचिंग। ही प्रोग्राम कोणाच्या अंडरमध्ये काम करीत आहे? मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट। 2018 मध्ये जे शिक्षण मंत्री होते रमेश पोखरियाल निशांक, रमेश पोखरियाल निशांक यांनी एक स्लोगन दिला होता, हर एक काम देश के नाम, हर एक काम देश के नाम। या घोषवाक्य पूर्ण करण्यासाठी अर्पित ही प्रोग्राम सुरू झालेले आहे। अर्पित हे कधी उद्घाटन झालेलं आहे तर 13 नोव्हेंबर 2018, लक्षात ठेवा हे डेट, 13 नोव्हेंबर 2018 रोजी अर्पित हा प्रोग्राम लॉन्च केलेले आहे। कुठे? नवी दिल्ली येथे। अर्पित प्रोग्रामचा मेन उद्देश काय आहे तर एनहान्स द क्वालिटी ऑफ टीचिंग, प्राध्यापकांचा टीचिंग क्वालिटी सुधारण्यासाठी, त्यांच्या क्वालिटीमध्ये अजून उत्कृष्टता निर्माण करण्यासाठी, हाय लेवल क्वालिटी ऑफ टीचिंग होण्यासाठी शिक्षकांना ट्रेनिंग देण्याचं कामं ही अर्पित करीत असतात। मूक, MOOC, मूक आणि स्वयं, स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग यंग ॲस्पायरिंग माइंड्स। मूक आणि स्वयंच्या माध्यमातून प्राध्यापक लोकांना टीचिंगचं ट्रेनिंग देण्यासाठी ही अर्पित प्रोग्राम करीत आहेत। ह्याचा उद्दिष्ट काय आहे? ऑब्जेक्टिव्ज ऑफ दिस प्रोग्राम, प्रोफेशनल डेव्हलपमेंट, हे शब्द लक्षात ठेवा। प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ प्रोफेसर, प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ द टीचर्स हू आर टीचिंग इन युनिव्हर्सिटी अँड कॉलेजेस, सिनियर कॉलेज आणि विद्यापीठात अध्यापन करणारे प्रोफेसर लोकांचा प्रोफेशनल डेव्हलपमेंट करण्यासाठी ही प्रोग्राम घेत आहे। आत्तापर्यंत 15 लाख प्रोफेसर लोकांनी हे ट्रेनिंग पूर्ण केलेले आहेत। हे ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी प्रत्येक लोकांना दिल्लीला जावं लागतात का? नाही।
हे ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी, अर्पित प्रोग्राम पूर्ण करण्यासाठी आपल्या देशात सुरुवातीला 66 NRCचा स्थापन झालेले आहे. NRC म्हणजे नॅशनल रिसोर्स सेंटर, ह्याचं फुल फॉर्म लक्षात ठेवा. नॅशनल रिसोर्स सेंटर, राष्ट्रीय संपन्मूल केंद्र. आता हे संपन्मूल केंद्र, राष्ट्रीय अभिवृद्धी केंद्र, हे जे नॅशनल रिसोर्स सेंटर आहे 2018 मध्ये 66 होती, नंतर 2019 मध्ये ते वाढवून आता सध्या 75 NRC आहे, 75. आता हे NRC कुठे असतात? स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये, सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये, IIT मध्ये, IIM मध्ये, IIS मध्ये, म्हणजे जे स्टेट युनिव्हर्सिटीज आहे तिथं हे सेंटर आहे. प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये नसतात, काही सिलेक्टेड युनिव्हर्सिटीमध्ये, काही सिलेक्टेड सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये, काही सिलेक्टेड IIT मध्ये, काही सिलेक्टेड IIS मध्ये, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, स्टेट युनिव्हर्सिटी, इथं या ठिकाणी NRC स्थापन झालेले आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर. त्याच्यामार्फत प्राध्यापक लोकांना त्यांचा टीचिंग मेथड सुधारण्यासाठी ही ट्रेनिंग दिले जात आहे. व्यवस्थित हे लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आणि काल झालेलं जे नेटचा एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये सुद्धा अर्पितवरती प्रश्न विचारलेले होते. थँक्यू सो मच. नमस्कार.